किती तरी आली आहे आमटीला. हो का, अशी तरीदार अशी मस्तपैकी बाजार आमटी केली बघा. ह्याचं प्रमाणसुद्धा मी बरोबर दिलं आहे. 2 लिटरच्या आमटीला जेवढं जेवढं साहित्य लागतं आहे तेवढं मी बरोबर दिलं आहे तुम्हाला. सगळं करेक्ट सांगितलं. तुम्ही जरी कधीच बाजार आमटी केली नसली, पहिल्यांदाच जर करत असाल तर कधीच तुम्ही चुकणार नाही. बरोबर पहिल्याच टायमाला करेक्ट आमटी होईल तुमची. हे बघा मकाची भाकर. मकाच्या भाकरीसंग बाजार आमटी एवढी भन्नाट लागते की तुम्हाला सांगून कळणार नाही. तुम्हीसुद्धा प्रत्यक्ष ही आमटी आणि मकाची भाकरी करून खावा. प्रसिद्ध महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालेली ही करकमची बाजार आमटी ती आज मी घरी करणार आहे. कशी मी बाजार आमटी केली ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे कशी बाजार आमटी करायची ही सुद्धा तुम्हाला कळल. हे बघा, ही आहे तुरीची डाळ, ही मसुरीची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे. तिन्ही डाळी एकत्र करून मी आता धुवून कुकरला शिजू घालायच्या. डाळी चांगल्या मऊ लोण्यासारख्या शिजवून घ्यायच्या. ही त्याचे लागणारे मसाले, हे मसाले तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणताल असं ताटात का म्हणलं, कारण वाटीत दिसणार नाही म्हणून मी ही ताटातच असं केलं आहे. ही चाट मसाला आहे, ही शाही गरम मसाला आहे, मीठ मटण मसाला आहे, ही घरकुल मसाला आहे, ही किचन किंग मसाला आहे. हे बघा, जी मॅगी मसाला असतो का नाही ती मॅगी मसाला, ही पण घालायला तुम्ही विसरू नका. ही एवढं सगळं मसाला बाजार आमटीला बरोबर योग्य आहे. ती ह्यानं आमटी टेस्टी लागते म्हणून ही सगळं मसाला तुम्हीसुद्धा आमटी करताना हे सगळं मसाला घाला. हे सगळे मसाले मी एकत्र करून मिक्सरला बारीक करणार आहे. हो का, ही घरची थोडी तांबडी चटणी आहे आणि ही आंबारी चटणी आहे, दुकानात आणलेली ही आंबारी चटणी. ही अर्धा चमचा हळद आहे आणि ही 2 चमचे घरचं काळं तिखट आहे. ही 2 चमचे खसखस आहे, ही 2 चमचे तीळ आहे आणि ही शहाजिरे आहे 2 चमचे. हे सगळं भाजून ह्याला बारीक पावडर करायची. ह्याची कसुरी मेथी एवढं आलं आणि ही लसूण ही बारीक काढून ह्याची पेस्ट करून घेते. थोडंसं खोबरं आहे किसलेलं. फोडणीसाठी ही 2 कांदा बारीक चिरून घेते आणि पेस्ट करते. ह्याची कांद्याची आणि टमाट्याची पेस्ट करून घेते. पाणी गरम करायला ठेवलं, ही डाळी धुवून घेते. बाजारात आणल्या त्या डाळी धुवून घालणंच चांगलं आहे. पाण्याला उकळी आली ही डाळ टाकते त्यात. हे तीळ भाजून घेते. तिळाचा कलर बदलला तर लगेच खसखस टाकते. खसखस भाजायला टाईम लागत नाही, भाजतच आली. शाजरी पण ह्यातच टाकते. बारीक गॅसवर भाजायचं हे, नाहीतर करपल्या जाते. हे का असं तिन्हीचा कलर बदलला. आता गॅस बंद करते. हे गार झालं का मी बारीक काढून घेते. हे सगळं मसालं ह्यात एक बऱ्या गरका मारून घेते मिक्सरच्या भांड्यातनं. बारीक करून घेते आणि कांद्याची पण पेस्ट करते आणि टमाट्याची पण पेस्ट करून घेते. कुकर गार झाला आहे, उघडून बघूया. अशी शिजली हो का डाळ मऊ. रवीने जरा त्याला घोटून घेते. अशी पाक मऊ लोण्यासारखी शिजली पाहिजे. ह्या डाळीचा कण नाही दिसला पाहिजे. आमटी करायची म्हणल्यावर तेल भरपूर लागते. तेल चांगलं तापलं आहे तर ह्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट. चांगलं थोडं लाल होसतर आलं लसूण असं तळून घ्यायचं असंच. आता ह्यात टाकूया कांदा मिक्सरला बारीक करून घेतला. गॅस मध्यम ठेवायचा, मोठा केला तर करपल. हे बघा, कांदा आलं लसणाची पेस्ट चांगली तळली गेली आहे. हे खोबरं बारीक करून घेतलं, हे ह्यात टाकते. गॅस बारीकच ठेवायचा. सगळा मसाला बारीक केलेला हे पण टाकते. ह्याला पण असं हलवून घेते. तीळ खसखस शहाजिरी ही बारीक केली हे पण टाकून घेते. ह्यात पण चांगलं असं मिसळून घेते. इसूर घरची तांबडी चटणी ही पण टाकून घेते. बारीक गॅसवर सगळं हे मिसळून घ्यायचं. सगळं टाकून झाल्यावर आता पेस्ट टाकायची, कारण ही पेस्ट टमाट्याची ओल्ली असते म्हणून सगळ्याच्या शेवटी टाकायची. बघा नुसता मसालाच हाय
या सगळा तळला गेला तर इतका घमघम वास यायला, सगळं घरभर पसरला आहे वास इतका घम 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 घम. आता माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं, मग आता सहज मला आठवलं, म्हणलं बाजार आमटी तर करावी, म्हणून ही बाजार आमटी मी आज करायला घेतली आहे. आता ह्या मसाल्यापुरतं थोडंसं मीठ टाकते. सगळं मिसळून झालं आहे तर सारखं असं ह्याला हलवून घ्यायचं, कारण सगळा मसाला टाकला आहे आपला, खाली चिटकू नये, करपलेला वास लागू नये. आता ह्यात होतोय शिजलेली डाळ. पाणी वतायचं नाही, डाळच वतायची अगोदर. चांगली ह्याला असं मी ढवळून घेते. पाणी गरम केलं आहे, गरम पाणीच वतायचं आहे त्यात. आता हे असंच थोडं शिजू देते आणि परत पाणी ओतते. आमटी शिजायला लागले, पाणी ओतते. दोन लिटरची आमटी करायसाठी सगळं साहित्य तुम्हाला दावलं मी, तर बरोबर 2 लिटर पाणी ओतलं ह्यात मी. ही झाली आमटी 2 लिटरची. कसुरी मेथी टाकते ह्यात. मग थोडं मीठ टाकलं होतं, आता अजून चवीपुरतं मीठ टाकते. ही अशी होते बाजार आमटी, खायला सुद्धा लई खमंग आणि भन्नाट लागते. बड्डे पार्टी असो किंवा कुठलाही बी बारका मोठा कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असो, पण गावाकडं आवर्जून बाजार आमटी ही सगळी करते ती. तुम्ही जर मटण ही खात असाल तर ही जर आमटी जर बघितली ना तुम्ही, तर म्हणसाल ही मटण नको खायला, ही बाजाराच आमटी खावावी. ही अशी ही दिसायला सुद्धा अशी भन्नाट दिसते, खायला तर तुम्ही चव खाल्ल्यावरच कळलं तुम्हाला कशी लागते. एकदा खाल्ली ना तर सारखी अशी बाजार आमटी खाऊ वाटते. चला आता ही भाजी होत आली आहे, भाकरी करायची. आता ह्याच्यासोबत भाकर छान लागते खायला, तर आता आपण भाकर करून घेऊया. चांगली अशी आमटी खळखळ खळखळ उकळून घ्यायची. बघा ह्याला उकळी आली. आता आमटी खाण्यासाठी आता तयार झाली. गॅस बंद करते. हे बघा किती तरी आली आहे आमटीला. हो का, अशी तरीदार अशी मस्तपैकी बाजार आमटी केली बघा. ह्याचं प्रमाणसुद्धा मी बरोबर दिलं आहे. 2 लिटरच्या आमटीला जेवढं साहित्य लागतं आहे तेवढं मी बरोबर दिलं आहे तुम्हाला. सगळं करेक्ट सांगितलं. तुम्ही जरी कधीच बाजार आमटी केली नसली, पहिल्यांदाच जर करत असाल तर कधीच तुम्ही चुकणार नाही. बरोबर पहिल्याच टायमाला करेक्ट आमटी होईल तुमची. बाजार आमटी केल्यावर गावाकडं आमच्या इकडं बाजार आमटी कशी खाते ती, हे बघा. मकाची भाकर, मकाच्या भाकरी संग बाजार आमटी एवढी भन्नाट लागते की तुम्हाला सांगून कळणार नाही. तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष ही आमटी आणि मकाची भाकरी करून खावा, मग तुम्हाला कळल. वरनं अशी बाजार आमटी वतायची. त्याची चव म्हणसाल लईच भारी आहे. तुम्ही सुद्धा कधी केली नसली बाजार आमटी तर एक वेळेस नक्की करून बघा. बाजार आमटी आणि मकाची भाकरी खायची एक गंमतच न्यारी आहे. हो का, ही आहे मकाची भाकरी, असं कुसरून खायची. ही अशी काला करायची. ही भाकरीचा एक घास खायचा. ही खारं शेंगदाणं तोंडी लावायचं, त्याच्यावर असा थोडासा लिंबू पिळायचा. लिंबू पिळून झालं का ही असं कालवायची भाकरी, ह्याचा एक घास असा खायचा. त्याच्यावरनं असं शेंगदाणा खायचा, त्याच्यासोबत कांदा तोंडी लावायचा. लय तिखट लागत तर ही लोणचं त्यासोबत तोंडी लावायचं. बघा तुम्हाला तर आवडली तर नक्की करा. बाजार आमटी कशी झाली ही मला कमेंटमधनं सांगा. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तसाच बघू नका चॅनेल. एक सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही बी बघा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत हे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही कुठल्या गावातनं बघताय किंवा कुठल्या शहरातनं बघताय हे मला कमेंटमधनं सांगा. आणि ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद करते.